मार्चची मी आठवण यासाठी करून दिली इच्छितो की विदर्भामध्ये तरी आतापर्यंत शेतकऱ्यांचा असा लॉंग मार्च कधी काढलेला नाही. पहिल्यांदा आपण हा लॉंग मार्च काढलेला होता आणि नक्की इतिहासामध्ये आपल्या लॉंग मार्चची नोंद झालेली. म्हणजे जेव्हा कधी लॉंग मार्चचा प्रश्न येईल, कोणी काढण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा आपल्या लॉंग मार्चची निश्चित आठवण येईल किंवा त्याचे स्मरण त्यांना होईल. म्हणून एक ऐतिहासिक आंदोलन, एक ऐतिहासिक लढा आपण यशस्वी केलेला आहे. आपल्या सर्व त्या निर्धाराला आणि आपल्या सर्व कष्टाला सर्वप्रथम मी सलाम करतो. कारण कुठलंही आंदोलन किंवा कुठलंही लढा हे काही एका व्यक्तीचं काम नाही. कोणाला असं वाटत असेल लय मी किस्मार्थ आहे, मला लय अनुभव आहे, मला लय माहिती आहे, तर एकटा माणूस काही करू शकत नाही. एकट्या माणसाचं काम नाही आहे. किती मोठा ज्ञानी पंडित असला, किती मोठा अनुभवी असला आणि किती मोठा लढवय्या असला, ते एकटा माणूस नाही करू शकत. आणि म्हणून आपण सर्व लढवय्ये कार्यकर्त्यांना याकरता मी धन्यवाद देतो की हे अशक्य गोष्ट आपण शक्य करून दाखवली. परंतु आता प्रश्न आहे, याच्यामध्ये उणिवा खूप होत्या. या उणिवाच्या अनुषंगानं मी काही बोलणार नाही. कारण उणिवा काढत राहणे ही काही चांगली गोष्ट नाही आहे. पॉझिटिव्हली आपल्याला घेऊनच पुढे जायचं आहे. आपल्या या लॉंग मार्चच्या दरम्यान खूप अडीअडचणी आल्या. अनेक लोकांची गैरसोय झाली, जेवणाची असतील, झोपण्याची असतील, अन्य काही असतील. आपल्या लॉंग मार्चमध्ये आपण कोणीही आपल्या जीवाची पर्वा केली नाही, हे एक वैशिष्ट्य होतं. 30-35 लोक बिमार पडले, म्हातारे कुतारे लोक खांद्याला खांदा लावून घोषणा देत पायदळ लॉंग मार्चमध्ये होते. खूप मोठी गोष्ट होती, अभिमानास्पद गोष्ट होती. आणि असे लोक मिळणे, असे लोक निर्माण होणे ही या काळात तरी कठीण गोष्ट आहे. हे तुम्ही सर्व लोक आहात आणि तुमच्या लढ्याला यश मिळेल. यश मिळणार अशातला काही भाग नाही आहे. कारण संघर्षाचा, लढ्याचा इतिहास आहे. जे लढले, जे संघर्ष केला, त्यांना काही मिळालेलं आहे आणि निश्चित आपल्याला सुद्धा मिळणार आहे. परंतु स्ट्रॅटेजी किंवा स्टॅटिस्टिकली आपण अभ्यासात कमी आहोत. आपल्याजवळ शासन प्रशासनाला कन्व्हिन्स करण्यासाठी आणि धारेवर धरण्यासाठी काहीच नाही. आपल्याजवळ बेस नाही आहे. जसं मनोज जरांगेजवळ अशी फाईल आहे, कागद आहे, मराठा किती, अमुक किती, कुणबी किती, तेली किती, अमुक कुणबी किती, तसं काय आपल्याजवळ काहीच नाही आहे. आणि हे आपलं सर्वात मोठी काय म्हणतो त्याला उणीव आहे आपल्या चळवळीमधली. एवढे वर्ष झाले आपण हे चळवळ चालवतोय किंवा करतोय. एवढ्या वर्षामध्ये ही गोष्ट आपल्याजवळ असायला पाहिजे होती, ती नाही आहे. जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणते महाराष्ट्राचा प्रश्न आहे, त्याच्याजवळ अशी फाईल फेकायला पाहिजे होती. आपण कोण म्हणते महाराष्ट्राचा प्रश्न? विदर्भातले अफेक्टेड जिल्हे एवढे, हा प्रकल्प आहे, त्या प्रकल्पात एवढ्या लोकांची एवढी जमीन संपादित केलेली आहे, एवढ्या लोकांना. स्टॅटिस्टिकली डाटा काय आपल्याजवळ? स्टॅटिस्टिकली डाटा जो आहे नाही, ऐका, मला जे हे आतापर्यंत आलेल्या अनुभवातली गोष्ट मी सांगतोय. शासनाचा डाटा नको, शासन आपल्या स्तरावर डाटा, शासनाचा म्हणजे आपल्या सगळ्याचा डाटा. शासन आपल्या त्याच्यामध्ये पुण्या प्रकल्पात वाशिम जिल्ह्यात किती सहकार्य झाल्या, किती लोक आहेत, या सगळ्या हे सर्व हे पुस्तक आपण शासनाला दिलेलं आहे. हे सर्व शासनाकडे असते, तो भाग नाही. मला हे नाही म्हणत आहे ना आपल्या सोयीनं, आपल्या पद्धतीनं आपल्या डाटा कलेक्शन जे पाहिजे, आपण कळलं त्याचं त्या सर्व जे डाटा कलेक्शन आहे ते डाटा कलेक्शन करून आपली बाजू उत्तमपणे आतापर्यंत जसं मांडत आलो तशा पद्धतीने स्टॅटिस्टिकली आपण शासन प्रशासन चतुर आहे. त्यांनी एक कागद आणला, तो तुमच्यासमोर ठेवला, तुम्ही त्याच्यात लिहून दिला.
गाळा झुडपं माझी काही अडचण नाही आहे, माझं हे नाही. सेक्रेटरी हे चतुर हुशार असतात. त्यांनी एकच कागद आणला, एकच खरी यांनी वाचून दाखवली देवेंद्र फडणवीस. प्रश्न असा आहे की आपल्या तयारीच्या अनुषंगाने आंदोलनाच्या किंवा मग या आंदोलनाला यशस्वी तिकडे नेण्याच्या वाटचालीच्या दृष्टिकोनातून आपल्या सोयीनं शासन आपला डाटा तयार करत असतो. शासनाचं ते काम आहे. कोणाची जमीन संपादित केली, किती केली, काय केली वगैरे वगैरे त्यांना पाहिलेलं असते. आपण अनेक वेळा म्हणलं, त्याला मागितलं, द्या, याच्याकडे आहे, त्याच्याकडे आहे, अमुक दमुक ते असे लावतात. असो, तो काही भाग नाही. मला काही याच्यावर फार हे करायचे संमतीपत्र जे आहे ते संमतीपत्र आपण फेल केलं. त्याच्यात या राज्य शासनाचा अहवाल आहे सरकारी. चला बोला. त्यामुळे इथेही फेल केला आपण. ते जे प्रश्न होते त्याच्यावर नाही म्हणून सुनील भाऊ, तुम्ही बोला. तुमचे पूर्ण प्रश्न होते. नाही नाही, त्या पद्धतीनं हे कसं हे चर्चा आहे. याच्यामध्ये सभा थोडी आहे. चर्चा मांडला. त्याच्यामध्ये सुनील भाऊंनी जो विषय मांडला होता त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं एक होतं की शासनाच्या डाटावर आपण अवलंबून न राहता जो आपला डाटा आहे प्रत्येक प्रकल्पाचा त्यांचं